सह्याद्री अतिथीगृहात मध्य पूर्व आणि आफ्रिका डायस्पोरा आउटरीच हा ऑनलाईन संवाद संपन्न. पंचावन्न मागण्यांचं राज्यभरात निवेदन. भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे अमोल वाळकेंची माहिती. गावठी कट्टा बाळगणाऱ्या 2 तरुणांना केली अटक. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई. आणि मयत जान्हवी ठाकरेच्या कुटुंबियांवर ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करा, भिल्ल समाजाची मागणी. जगभरातील मराठी समाज हा महाराष्ट्राच्या विकासाचा महत्त्वाचा भागीदार असून त्यांचं ज्ञान, अनुभव, जागतिक संपर्क आणि गुंतवणूक राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मोलाची ठरणार आहे. त्यामुळे जगभरातील मराठी परिवाराशी अधिक परिणामकारक, सातत्यपूर्ण आणि संस्थात्मक संबंध प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन राज्याचे राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केलं. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित मध्य पूर्व आणि आफ्रिका डायस्पोरा आउटरीच या ऑनलाईन संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉक्टर राजेश गवांदे, विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार, ओमान, बहरीन, कुवेत, दक्षिण आफ्रिका, केनिया, नायजेरिया, युगांडा इत्यादी देशातील महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राजशिष्टाचार विभागाकडे थेट परकीय गुंतवणूक, FDI तसेच डायस्पोरा अफेअर्स अँड आउटरीच या नव्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. या माध्यमातून जगभरातील महाराष्ट्राच्या परिवाराशी दृढ, सातत्यपूर्ण आणि परिणामकारक संबंध निर्माण करण्याचं काम सुरू असून जागतिक मराठी समाजाला राज्याच्या विकास प्रक्रियेत सक्रिय भागीदार म्हणून जोडण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आफ्रिका खंडातील काही भागांमध्ये इबोला आणि इतर संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांच्या सूचनांचं पालन करून स्वतःची व कुटुंबियांची काळजी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं. कार्यक्रमात मध्य पूर्व आणि आफ्रिका खंडातील विविध महाराष्ट्र मंडळाच्या प्रतिनिधींनी आपले अनुभव, सूचना आणि अपेक्षा व्यक्त केल्या. शासनाशी सातत्यपूर्ण संवाद आणि अधिक समन्वयाची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या प्रलंबित आणि न्याय हक्कांच्या 55 मागण्यांसाठी राज्यभरात निवेदन अभियान राबविलं जात आहे. 36 जिल्हे आणि 9 महिने चालणाऱ्या या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोल्हापूर, भंडारा, बीड, चंद्रपूर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये यशस्वी जनजागृती केल्यानंतर हे अभियान आता धुळे शहरात पोहोचलं आहे. या अभियानाद्वारे दिव्यांगांच्या आर्थिक, सामाजिक आणि रोजगाराच्या मुख्य मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यात येत असल्याची माहिती भाजपा दिव्यांग विकास आघाडी दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल वाळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पार्वती गवळी, मेघा वाळके, संगीता बिडकर, ललिता गोतमारे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अमोल वाळके यांनी सांगितलं की अभियानाच्या मुख्य मागण्यांमध्ये दिव्यांगांच्या मासिक पेन्शनचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. दिव्यांगांना सन्मानाने जगता यावं यासाठी दरमहा मिळणारी पेन्शन वाढवून ती 6,000 रुपये करावी. तसेच दरमहा मिळणारं अनुदान रखडणार नाही याची काळजी घेत प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला निश्चितपणे ते दिव्यांगांच्या खात्यात जमा व्हावं असा आग्रह या अभियानाद्वारे धरण्यात आला आहे. बेरोजगार हा सध्या दिव्यांगांसमोरील अत्यंत गंभीर विषय बनला आहे. यावर उपाय म्हणून स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या विशेष अधिकारांचा वापर करावा आणि धुळे शहरातील किमान 1,000 दिव्यांगांना डिजिटल स्वरूपातील वर्क फ्रॉम होम उपलब्ध करून द्यावं अशी आमची मागणी असल्याचं वाळके यांनी सांगितलं. 36 जिल्हे, 9 महिने, 55 मागण्या, 600 निवेदन अभियान आम्ही या पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत. ज्यामध्ये दिव्यांगांच्या महत्त्वपूर्ण 55 मागण्या आहेत. ज्यामध्ये त्यांच्या पेन्शन वाढीचा मुद्दा आहे की त्यांना महिन्याला पेन्शन 6,000 रुपये पेन्शन यावी, हा आमचा प्रमुख मुद्दा आहे. त्यातल्या त्यात प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला फिक्स इन्कम, फिक्स पेन्शन त्यांना मिळावी, हा आमचा मुद्दा आहे. बेरोजगारी हा दिव्यांगांच्या करता खूप मोठा विषय आहे. तर रोजगार दिव्यांगांकरता उपलब्ध करून द्यावा आणि प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडे एवढं पावर असतात की ते
रोजगार उपलब्ध करू शकतात. तर जिल्हाधिकाऱ्यांनी धुळे शहरामध्ये कमीत कमी 1000 दिव्यांगांना वर्क फ्रॉम होम डिजिटली द्यावा अशी आम्ही आग्रह त्यांना धरलेला आहे. त्यातल्या त्यात जे बेरोजगार दिव्यांग आहे आणि काही दिव्यांग शिक्षित आहेत, मग जे दिव्यांग शिक्षित आहेत त्यांना नोकऱ्या द्याव्या. नाही नोकरी देऊ शकत ते किमान 15,000 रुपये त्यांना मानधन द्याव्या, जेणेकरून जे दिव्यांग शिकत नाही त्यांना मोटिवेशन मिळेल आणि ते पुढे वाढतील. आज 2016 ॲक्टच्या अंतर्गत 200 स्क्वेअर फीटची जागा ही दिव्यांगांना त्या ॲक्टच्या नुसार द्यायला पाहिजे, परंतु ती जागा मिळत नाही आहे. कारण शासन द्यायला तयार आहे, परंतु त्यामधले अटी आणि नियम एवढे कडक आहे की त्या दिव्यांगाला ती जागा मिळतच नाही आहे. तुमच्या धुळेमध्ये सुद्धा मला नाही वाटत एका तरी दिव्यांगाला 200 स्क्वेअर फीटची जागा मिळाली असेल. त्यामुळे असा आग्रह आहे की त्या नियम आणि अटी, त्या शर्ती त्या शिथिल कराव्यात, जेणेकरून वास्तविकतेमध्ये दिव्यांगांच्या सक्षमीकरणाच्या गोष्टी प्रशासन करतात तर त्यांचा खरंच त्यांना पाठिंबा मिळेल. अशा भरपूर मागण्या आहे आमच्या, ज्या आम्ही 55 मागण्या राबवलेल्या आहेत आतापर्यंत. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. गावठी कट्ट्यासह अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि जिल्हा पोलीस दलाने मोहीम उघडली आहे. LCB PI वारे यांनी धुळ्यातील तरुणांसह दोघांवर अवैधरित्या गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी कारवाई सुरू केली आहे. दिनांक 13 जुलै रोजी LCBच्या पथकाला धुळ्यातील तरुणासह दोघे अवैधरित्या गावठी कट्टा विकण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे LCB पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर अभय कॉलेजजवळ दीपक दगडू जगताप वय 25 राहणार साईप्रसाद कॉलनी अभय कॉलेजजवळ धुळे आणि सोमनाथ भिका पाटील वय 32 राहणार देवभाने तालुका धुळे या दोघा संशयितांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि 3 जिवंत काडतुसे आढळून आली. सुमारे 43,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सोमनाथ पाटील हा दीपक जगतापला गावठी कट्टा विकण्यासाठी आला होता अशी प्राथमिक माहिती तपासातून पुढे आली आहे. आझादनगर पोलिसात शस्त्र अधिनियम कलम 325 सह मुंबई पोलीस कायदा कलम 37 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध शस्त्र खरेदी विक्री प्रकरणी गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असून मूळ शस्त्र पुरवठा करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB PI ज्ञानेश्वर वारे, PSI अमरजित मोरे, पोलीस अंमलदार सदेसिंग चौहान, तुषार सूर्यवंशी, पंकज खैरमोडे, अमोल पाटील, अतुल निकम, जगदीश सूर्यवंशी, सिद्धार्थ निकम यांच्या पथकाने ही कारवाई केली. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरातील गोळीबार टेकडी परिसरात जान्हवी ठाकरे या 15 वर्षीय मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जान्हवीचे कुटुंबीय आणि परीट धोबी समाजाने जान्हवीच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोषींची सखोल चौकशी करून कारवाईची मागणी 2 दिवसांपूर्वी केली आहे. मात्र या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं असून जान्हवीच्या कुटुंबियांवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी आदिवासी भिल्ल समाजातर्फे प्रशासनाकडे सोमवारी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात म्हटलं आहे की गोळीबार टेकडी कालिका नगर येथील निमलाबाई माळी यांचा मुलगा भूषण हा सौ सपना ठाकरे यांच्या घरासमोरून जात असताना मयत जान्हवीने घर पुसून ते घाण पाणी मुद्दामहून भूषण याच्या अंगावर फेकलं. त्या कारणावरून भूषण आणि जान्हवीच्या कुटुंबाचं भांडण झालं. हे कळताच निमलाबाई घटनास्थळी गेली असता त्यांना सौ सपना ठाकरे व त्यांच्या कुटुंबियांनी जातीवाचक शिवीगाळ केली, तसेच जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या. घटनेनंतर जान्हवी ठाकरे या मुलीने तिच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी जान्हवीने तिच्या हस्ताक्षरात चिठ्ठी लिहिली असून त्यात तिने स्वतःच्या कुटुंबियांना दोष दिला. भूषण याचा कुठेही चिठ्ठीत उल्लेख नाही. मात्र सौ सपना ठाकरे यांनी भांडणाच्या कारणावरून वाईट वाटून निमलाबाई हिने त्यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी दाखल करू नये म्हणून भूषण याच्याविरुद्ध खोटी फिर्याद दिल्यावरून त्याला अटक करण्यात आली आहे, असा आरोप करण्यात आला आहे. जान्हवी व भूषण यांचे कोणत्याही प्रकारचे प्रेमसंबंध नव्हते असं देखील निवेदनात म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी निपक्षपणे सखोल चौकशी करून सौ सपना ठाकरे व त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आज कलेक्टर ऑफिसला निवेदन यासाठी देण्यात आले की मागच्या हप्त्यामध्ये काही कारणास्तव घरामध्ये भांडे घासत असताना जान्हवी ह्या मुलीने खरगटं पाणी भूषण या नावाच्या अचानक त्याच्या अंगावर पाणी चाललं गेलं खरगटं. तर या खरगट्या पाण्याचा जबाब विचारण्यासाठी ज्यावेळेस त्याचा परिवार तिथे गेला त्यांच्यामध्ये आपसामध्ये मतभेद आणि भांडणं झाली.
त्या भांडणानंतर ते लोक घरी येऊन गेले, पण काही कारणात या काही काळामध्ये त्या मुलीने त्यांच्या घराच्या आपसामध्ये काही वाद असताना या कुठल्याही काही कारणास्तव त्या मुलीने आत्महत्या करून घेतली आणि आत्महत्या केल्यानंतर त्या मुलीने एक चिठ्ठी तिथे सोडून दिली लिहिलेली, पण त्यामध्ये कुठल्याही व्यक्तीचं नाव नसताना ज्यावेळेस ते पोलीस स्टेशनला गेलं त्या कारणाचं कुरखोडी करून त्या लोकांनी भूषण या मुलाचं नाव जाणून बुजून तिथे घेण्यात आलं. त्यानंतर पोलीस प्रशासनाने कुठलीही सहनिशा करता आणि कुठलाही प्रकारची प्रक्रिया न वागता त्या मुलाला अटक करून डायरेक्ट जेलमध्ये टाकून दिलं आणि तो मुलगा आदिवासी समाजाचा. पोलीस डिपार्टमेंटला आमचे एकच रिव्ह्यू की आदिवासी समाज हा जो आहे तो अशिक्षित समजून तुम्ही त्याला जेलीत टाकलं का? आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या मुलाचं नाव नसताना सुद्धा जाणून बुजून त्याच्यावरती तो गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. आज म्हणजेच त्या गरीब परिवारावरती अन्याय करण्यात आलेला आहे. आमचं एक म्हणणं आहे की जर खरंच तो दोषी असेल तर त्याला ती शिक्षा व्हायला पाहिजे, पण जर तो दोषी नसेल तर मग दोषी कोण आहे त्यापर्यंत पोलीस डिपार्टमेंटने पोहोचायला पाहिजे. जर या कालावधीमध्ये जर ती गोष्ट घडली नाही आणि तो मुलगा परत आला नाही तर संपूर्ण आदिवासी समाज हा रस्त्यावरती उतरेल आणि त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त प्रशासन असेल. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.